तर मित्रांनो आपण फायनली प्रयागराज मध्ये आलेलो आहे. आता सकाळचे 9:30 वाजलेले आणि आमचं नव्हतं फिक्स प्रयागराज होईल म्हणून असं वाटत नव्हतं, कारण सगळे सांगत होते गर्दी वगैरे खूप आहे. पण रात्री रिस्क घेतली आमचा, म्हणजे मी रवी काकांनी आणि आमच्या दादांनी आकाश दादांनी, म्हणून आम्ही आज प्रयागराजला आलोय. कारण रात्री सगळे झोपलेले त्यावेळेस आम्ही कुणाला विचारतो, आम्ही रात्रीचा प्रवास केला भरपूर. आम्हाला पण कळलं नाही प्रयागराज आलेलं, म्हणजे ट्रॅफिक लागलं थोडं 1-1.5 तास, पण त्यानंतर रोड पूर्ण मोकळाच होता. मग आता आम्ही फायनली प्रयागराजमध्ये पोहोचलो. तर आम्ही सगळे चाललो, तुम्ही बघू शकता. आम्ही सगळे आता संगमावर चाललेलो आहे महाकुंभच्या स्नानाला. आता तुम्ही बघू शकता गर्दी काहीच नाही आहे रोडला. 5 किलोमीटर चालत जावं लागणार आहे आम्हाला. तर आम्ही चालत चाललोय, 5 किलोमीटर चालायचं आहे आम्हाला. तर चला दर्शन घेऊयात, संगमाचं स्नान करूयात. चला गाडीवर जायची सगळ्यांनी. या ठिकाणी सोय कशी आहे माहिती आहे का मित्रांनो, की जास्त चालू नये म्हणून इथल्या माणसांनी यांच्या अशा गाड्या असं काढलेल्या असतात बाहेर. त्या गाड्या ते संगमावर सोडतात. तुम्ही तिथं 10-15 किलोमीटर किती का लांब असा तुम्ही, तुम्हाला ते तुमच्या डेस्टिनेशनवर आणि एकाला 500 रुपये घेतात ते 2-2. तर आमचं चालावं दिसतं बघा. तर खूप मोठा सीन झाला, पण आम्हाला काय करावं कळलं नाही, त्यामुळे शूट करायला पण जमलं नाही आम्हाला. तर कळते आणि इथं बसले ते कशी चालू गाडी टू व्हीलरवर आम्ही चाललेलो, तरी त्यांनी सगळं बंद केलंय तसलं. सगळे इकडे तिकडे पळायला लागले सगळे पोलीस आले. आमच्यातले माणसं तिकडं कोपऱ्यात आहे तिकडं मी तिकडं आहे ते मी इकडं पण पटकीन जाऊन बाहेर. अभी मजा आएगा ना भिड़ो. बाबा इकडं बघा. आता प्रयागराज संगम, आता नदीमध्ये जाऊन शाही स्नान करणार आहे उद्याच्याला. हरे हरे छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. बजरंगी बजरंगी रामाची सगळे वानर सण आहे. मेन वानर इथं आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. बरोबर असे गाड्या असतात, या गाड्यांवर तुम्हाला नेऊन सोडतात तुम्हाला पाहिजे तिकडं. तर पण हे लिगली तर मान्य नाही आहे, आणि लिगली पोरं करतात तिथं. आता आमच्या इथल्या माणसानं थोडा शिव्या खाल्ल्यात, मार पण खाल्लाय त्या पोरांना. चला थांबू नका. अजून काहीच नाही आहे गर्दी. अयो रेनाट के बहाड़े. तर आता आम्ही छोटा हातीमध्ये चाललोय. तर आम्ही आता चाललोय संगमावर, आणि बघू शकता छोटा हाती तुम्ही. शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. भारत माता की जय. भारत माता की जय. आई राजा आई अकलाईचं
गर्दी बघू शकता, गर्दी. तर आम्ही आता सध्या चाललोय बोट क्लबला. तर या ठिकाणी या बोटमध्ये बसून आम्ही संगमाकडे जाणार आहे. तर चला आपण जाऊयात संगमाकडे. आम्ही एवढ्या रिक्षात चांगले 17 जण बसलेलो. तरी बघू शकता सगळे कसे बसते. भूक लागली आता, भूक लागली आता. माणसं पुढे दोघं जण काही उतरलेले. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, जितने शानदार विचार रखते हैं. तर मित्रांनो आपण सध्या यमुना मैयापाशी आहे. तर तुम्ही बघू शकता काही यमुना मैया आणि या बोट किती तुम्ही बघू शकता. थोड्याफार त्या साईडला भरपूर आहेत, त्या साईडला संगम झाला असो, त्या साईडला गर्दी भरपूर आहे. तर आम्ही आता चाललोय बोटेत. इथं बोटेचं हे बुक करता येते पाहिजे ती, आणि मग त्या बोटमध्ये आपल्याला तिकडे संगमावर जायला येते. तर इथं गर्दी बघू शकता तुम्ही. वरती ब्रिजवर पण गर्दी भरपूर आहे आणि ते माणसं पण जरा भरपूर आहेत. हे बघा. चला हे आपले आबा महाराज वेदांत महाराज आमचे. त्यांना लाईक करा, शेअर करा, भरपूर कमेंट. आम्ही आता संगमावर जायसाठी इथं आलेलो आहे. तर इथं बोटच्या किमती आहे का, तुम्ही जाणार आहे का माणसाला? 16 आदमी का किती? 2500. एका माणसाला 2500 रुपये सांगितलेले त्यांनी. तर एका माणसाला 2500 रुपये सांगतात. देवाच्या नावाखाली इथं बघा लूटमार चालू आहे. दणकून चाललेलं आहे. चांगले 16 माणसांना 40,000 50,000 सांगतात. बोटचीच किंमत सांगते, बोटचीच किंमत सांगते. हिपोक्रेसी की भी सीमा होती है. तर मित्रांनो आमच्या बोटीचं ठरलेलं आहे. तर एका माणसाला 1000 रुपये असं आमचे 16 माणसं आहेत. तर 16 माणसांकडून त्यांनी 16,000 घेतलेले आहेत सगळे. तर आम्ही आता चाललेलो आहे संगमावर आंघोळीला. तर चला. आणि शेवट 16,000 रुपये दिले त्यांना संगमावर जायला. जाऊ द्या देवाच्या नावाखाली. पैसे अडवून घेतलेत त्यांनी, अडवून पैसे घेतले. हा विषय मोदीपर्यंत गेला पाहिजे, हा विषय मोदीपर्यंत गेला पाहिजे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? तर तुम्ही कुंभला आलात तर तुम्ही हेलिकॉप्टरनं पण पूर्ण संगमाचा सीन बघू शकता. तर इथे एका पर पर्सनला 30,000 रुपये असं 30,000 रुपये हेलिकॉप्टरसाठी. तर पर पर्सन 30,000 रुपये आहे हेलिकॉप्टरमधून. तुम्हाला जर फिरायचं असेल, संगम बघायचा असेल तर या ठिकाणी हेलिकॉप्टर थांबतंय. चला. तर आपण आता चाललेलो आहे बोटेमध्ये बसायला. नाही गिरूंगा नाही भाई, सबको गिरने के लिए बैठे हैं. चलो वाज घे वाज घे वाज घे वाज घे वाज घे. अरे ओट 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 ओट. पान 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 घ्याय सगळे. जर्सी काय बघा ईश्वर. तुम्ही इथं महाकुंभाला गर्दी बघू शकता किती बेकार आहे. बघू शकता सगळी माणसंच आहे तिथं. हे सगळे युक्ती दाखवतो. मला पण काय दिसत नाही. ऊन एवढं भरपूर आहे त्यामुळे सगळ्यांचे डोळे चक्का लागलेत. बघू शकता तुम्ही. हा बघा. हे आपला प्रेम भोसले. डोळे बघा त्याचे केवढे झाले. सगळ्यांचे डोळे आबाण्यासारखे झालेले आहेत. कुठे आबाने? पाणी वेगवेगळं झालेलं दिसतंय. शुद्ध पाणी आहे, तिकडे थोडं कडू पाणी आहे. उतर नव्हते की उतर चाललो. संगम आहे दोन्ही नद्यांचा. भैया उतर जाऊ थोडा. इथं सगळी टाकला टाकली चालू आहे. आता इकडे बघा, इकडे पण टाकायचं बघ कसं. हा सगळा गोळ आहे. आपण कुठं आलो तेच कळलं. आपण इकडून आलो.
तर आम्ही दोघा तिथं होतो तिथनं आम्ही आता गोल फिरत इथं आलेलो आहे. सगळे नुसते गोल फिरताय. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. या नावानेच त्यांना तिथपर्यंत आणलंय. आता इथं आम्ही उद्या हाणणार आहे महादेव. तर तुम्ही बघू शकता संगमावर किती गर्दी आहे. नावा वगैरे भरपूर आहेत एकदम. आणि त्या साईडला कोपऱ्यात पण खूप सारी गर्दी आहे. खूप लोक आहेत या ठिकाणी पण. आणि नावा तर एकदम भरपूर आहेत. एकदम खतरनाक व्ह्यू आहे सगळा. तर आम्ही आता संगमावर आलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा चला हे सगळे आता आम्ही आलेलो आहे संगमावर आंघोळ करायला. पाणी फक्त उडू नका माझ्या. तर आता या ठिकाणी बाबा सगळ्यांना संध्या वगैरे सांगणार आहेत. आणि प्रयागराजमध्ये महाकुंभाची पूजा असते नदीची. नद्यांची पूजा पण करणार जात आहे. चला बघूया कसं कसं असतं. तर मित्रांनो आमचं सगळं झालेलं आहे आणि आम्ही वापस चाललो आता आपल्या गाडीकडं. तर हे सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. हे बघू शकता सगळ्यांनी बसणं वगैरे लावलेलं आहे. सगळेच आता साधू जण झालेले आहेत. साधू लोक आहेत सगळे. आता साधू सगळ्यांनी पापा धुवून घेतलेले आता. तर चला आपण जाऊयात. आणि फोन चार्जिंग पण संपलेलं आहे आपल्या. तर अवघड आहे सगळं. चला आपल्या फोन मधलं चार्जिंग संपत आलेलं आहे सगळं. 1% राहिला आहे फक्त. तुम्ही बघू शकता. तर आपण आपला दुसरा फोन बाबांचा घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे इथं. गर्दी नसते. बघा जिकडे बघा तिकडे गर्दी आहे. त्या साईडला तर खूप गर्दी आहे. तर अशी भरपूर सारी गर्दी आहे इकडे. तर आता आपलं प्रयागराज सगळं झालेलं आहे. ते लोकांनी मीडियावाल्यांचं काय सांगितलंय की ट्रॅफिक वगैरे एकदम असते. तसं काय सुद्धा नाही आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही निवांत आलो आणि निवांत चाललोय. काय सुद्धा ट्रॅफिक नाही. ट्रॅफिक दिसतो तुम्हाला पूर्ण मोकळं होतं. त्या तुम्ही यांच्या सांगितलेल्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. तुम्हाला यायचं असेल तर प्रयागराजला तुम्ही सगळे नक्की या. आता आम्ही वापस चाललोय. आता आम्ही कुठे चाललोय आपण? चित्रकूट. हां आता आपण चित्रकूटला चाललोय. तर चित्रकूटला आज आपला मुक्काम होणार आहे. मग चित्रकूट झाल्यावर उद्या ओंकारेश्वर करायचं आहे आणि उज्जैनला परत जायचं आहे आणि मग परत अकलूजला जायचं आहे. तर बघू कसं होतंय आजचं उद्याचं. व्यवस्थित झाला प्रवास. ओके. आईचा छबिना निघत असे मयुरावरी. भक्त तुझे चौऱ्या ढाळती तुझ्यावरी. उदा म्हणणे तुझे गर्जना तरी. कुणाची तुला दृष्ट झाली जगदंबिके. माय अंबिके तरुणी टाकीते. आम्ही प्रयागराज सोडून 1.5-2 तास झाला. त्यात नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा. कारण भूक लागलेली. सकाळपासून कुणीच काहीच खाल्लं नव्हतं. तर शूट पण नाही केला कारण चार्जिंग सगळं संपलेलं. शूट करून त्यात आयफोन आहे आपला. त्यामुळं कसं जरा गोळ होतं ना. मग बाबांच्या फोनमध्ये थोडं शूट केलं आहे. ते पण मी ॲड करेनात. आणि आत्ता आम्ही थांबलोय बघा. कुठं थांबलोय नाही अयोध्याकडं. हां तो पलीकडचा रोड होता अयोध्याकडे जातो. तर काही विषय नाही आपल्याला. पण आता कुठं थांबलोय? ओंकारेश्वर उज्जैनला जाणार. हा रोड उज्जैनला जाणारा रोड आहे.
आम्ही साईडलाच थांबलो जेवायला. तर इथं आता आम्ही जेवायला बनवणार आहे नेहमीप्रमाणे. हे आपले प्रेम भैया आणि हे आपले शेफ हे सगळं बनवणार आहेत आपल्याला जेवायला खायला प्यायला. हे आपले जाधव काका. तर पुढचा जो रोड दिसतोय हा, तर हा पुढं द्वारकेला जातो असं म्हणता येतोय, मला पण नाही माहिती. तर चला ह्यांचं सगळ्यांचं चालू आहे, आता यांना मदत करूया थोडी. चला तर भावांना आपल्या कुकिंगचं काम चालू आहे. सगळ्यांचं झालेलं आहे. आता 10-15 मिनिटात आपण होईल आणि आपण जेवायचं. चला बघा शेंगदाणे कसं आहे. मित्रांनो आम्ही सगळं झाले, आमची फोडणी वगैरे दिली, पण घोळ काय झालं, आमच्या तांदळात आळे आहेत. हे बघा आळे दाखव आता. थांबा हे बघा. तर आळी, हे बघा आळी, हे बघू शकता आळी. आमच्यातला आचारी जरा क्वालिटी जरा कमी पडली, चव्याची भारी लागते. हे बघा आळे बघा बाहेर यायला लागल्यात आळ्या. हे बघा किडा. तर असं झालेलं आहे. थांबा जरा, सगळं शिजलं की भारी लागतं परत. चला काय म्हणतोय बाबा. पोलीस गाडी आली तिकडून म्हटलं खाली बसा. काय खाणार आहे पोलीस आपल्याला. येते तरुण येते तो खाली बघा गाडी तिकडून. कधी तुम्ही रोज स्वयंपाक करता का घरी. त्यांना अनुभव आहे. तुम्ही करता कधी स्वयंपाक घरी. तर हे बघा गाडी दाखवा. गाडी आपली हे बघा. हे आमचं मोठा झाड आहे. साईडला घ्या, थोडं एका साईडला घ्या. कसा देशी जुगाड आहे गाड्यांना काढायचा. असं तुम्ही पण शिका. चला. A few moments later. देवी बागुराया, देवी बागुराया, श्री गुरुदेव दत्त. 2 hours later. तर मित्रांनो आता पहाटेचे वाजलेले 3 आणि आम्ही आता झोपायचं आम्हाला सगळ्यांना. त्यामुळे आम्ही ठिकाण ओळखतो चांगलं आडोशाचं, कारण थंडी भरपूर आहे इकडं. त्यामुळे आडोसा पाहिजे झोपायला, पत्रा साईडला असं काहीतरी. तर आम्ही ओळखतोय. तर आम्हाला इथं दिसलंय काहीतरी. आम्ही आलोय, बाकी सगळे तिकडे थांबलेत. त्या ब्रिज पाशी आपली गाडी थांबली आहे. तिथं आहेत सगळे. तर इथे एक हॉटेल आहे, थांबायचं म्हणतो आम्ही. इथं पण चांगलं आहे. तर आमची झोपायची सोय झालेली आहे. तर इथे सगळे झोपलेले बघा. हे बघा ओके. आणि काय लोक गाडीत पण झोपलेत, कारण इकडे जरा थंडी जास्त आहे. आम्ही टोपी वगैरे घालून झोपणार आहे आता. तर हे आपली जागा झोपायची. चला उद्या भेटूयात आपण. गुड नाईट. टाटा बाय बाय.